आपण काल बघितलं काय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट? चेंज इन पाथ ऑफ लाईट रे व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर. आणि रिफ्रॅक्शन कशामुळे होतं? चेंज इन डेन्सिटी, चेंज इन स्पीड ऑफ लाइट इन डिफरंट मीडियम. जेव्हा पण एका मीडियम मधनं दुसऱ्या मीडियम मध्ये जाणार तर काय होणार? देयर विल बी अ चेंज इन स्पीड ऑफ लाइट बिकॉज ऑफ विच वी सी रिफ्रॅक्शन. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा आपण फॉर्म्युला बघितला काय? स्पीड ऑफ light in vacuum upon speed of light in that medium. आणि स्पीड ऑफ लाइट इन वॅक्यूम किती आहे? थ्री इंटू 10⁸ मीटर्स पर सेकंड, म्हणजेच किती? 3 लाख किलोमीटर पर सेकंड, राईट. त्याच्यानंतर आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन बघितले होते. काय काय होते लॉज ऑफ रिफ्रॅक्शन? त्याच्यामधला फर्स्ट होता काय? इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स, ऑल थ्री लाई इन द सेम प्लेन. आणि सेकंड लॉ मध्ये काय बघितलं होतं आपण? sin I upon sin R, that was equals to refractive index of second medium with respect to first, and this was is equals to a constant. हे नेहमी कसं होतं? एक constant value होती. Now we will discuss about the same thing today. This is also known as Snell's law. तो आज हम इसी के बारे में, तर आपण काल दोन केसेस बघितले होते रिफ्रॅक्शनच्या. व्हेन द लाइट रे वॉज मूव्हिंग फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम, अँड सेकंड मध्ये काय होतं? डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम. तर जेव्हा लाईटची स्पीड कमी झाली, तेव्हा लाईट कुठे बेंड झाली आहे? टुवर्ड्स द नॉर्मल. आणि जेव्हा लाईटची स्पीड वाढली आहे तेव्हा काय झालं? अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि साऊंडच्या केसमध्ये काय होणार आहे? डेन्सिटी वाढल्यानंतर स्पीड वाढणार आहे. हे दोन डायग्राम आपण अगोदर सुद्धा बनवले होते, राईट. आता रेअरर मधनं डेन्सर मध्ये चाललंय तर काय होईल या केसमध्ये? द लाईट विल बेंड टुवर्ड्स द नॉर्मल, म्हणजे इथे स्पीड कमी झाली आहे, राईट. आणि इट इज मुव्हिंग फ्रॉम डेन्सर टू रेअरर, मीन्स आता स्पीड वाढली आहे, सो इट विल मूव्ह अवे फ्रॉम द नॉर्मल. इट्स नॉट नेसेसरी की दरवेळेस इतका मोठा चेंज येईल, बट टू सी इट सिग्निफिकंटली वी आर मेकिंग दॅट अँगल लार्जर पर्पजफुली. सो हियर R is greater than I and here I is greater than R. तर आपल्याला आता चेक करायचं आहे की द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस डेन्सर मीडियम
काय बोलतोय मी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू दिस रेरर मीडियम. तर आता काय कॅल्क्युलेट करणार, सेकंड मीडियम कोणता आहे, फर्स्ट मीडियम विल ऑलवेज बी द रे, की आपली लाईट रे कुठे इन्सिडेंट झाली आहे तर राईट, जिथे आपला इन्सिडेंट रे ज्या पोर्शन मध्ये राहील दॅट विल बी युअर फर्स्ट मीडियम, आणि ज्या मीडियम मध्ये गेली दॅट विल बी युअर सेकंड मीडियम. हे जे लिहिलंय ना आपण μ2 विथ रिस्पेक्ट टू 1, तर हा 2 जो आहे दॅट विल बी इन दिस केस विल बी युअर डेन्सर मीडियम आणि 1 विल बी युअर रेअरर मीडियम. तर आता इथे फॉर्म्युला काय बनेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. काय बनेल फॉर्म्युला आता इथे, सेम साइन आय अपॉन साइन आरच बनणार, साइन आय, बट हा आय कोणता आहे, दिस अँगल ऑफ इन्सिडेंस, आणि डिवायडेड बाय साइन आर, हा आर कोणता आहे, दिस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँड वी कॅन क्लिअरली सी दॅट आय इज ग्रेटर दॅन आर. And what we are finding the refractive index of this denser medium with respect to this rarer medium. For now consider this as glass, आपल्याला म्हणायला सोपं जाईल, and this as air oblique vacuum. तर आता तुम्ही साइन शिकलेत आतापर्यंत, साइन फंक्शन किंवा साइन रेशो. तर जसा जसा अँगल वाढत जाईल फ्रॉम 0 टू 90 डिग्री, साइन थीटाची व्हॅल्यू काय होत जाईल, साइन थीटा विल आता इथे हा जो अँगल आहे इन्सिडेंट अँगल, हा 90 डिग्री पेक्षा जास्त असू शकतो का, ऑब्विसली नॉट. आपण नॉर्मलच्या रिस्पेक्ट मध्ये पकडत असतो, नॉर्मलच्या रिस्पेक्ट मध्ये किती आहे तर अँगल हा, सो हा अँगल 90 पेक्षा जास्त जाईल का, याच्या खाली इन्सिडेंट रे असेल का, जर याच्यापेक्षा जास्त आला तर ते रिफ्लेक्शन होऊन जाईल. सो आपल्याला रिफ्लेक्शन पाहिजे का, नाही, वी आर स्टडिंग अबाउट रिफ्रॅक्शन. तर रिफ्रॅक्शन साठी अँगल विल बी ऑलवेज बिटवीन 0 टू 90 डिग्री, आणि इकडे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, आता हे याच्या नॉर्मल पासून तर ह्या सरफेस पर्यंतच्याच याच्यामध्ये राहील आपलं रिफ्रॅक्टेड रे. सो दिस विल बी अगेन लाइंग बिटवीन 0 टू 90 डिग्री ओनली. 90 डिग्रीच्या पुढे जाणार आहे का, नाही. तर आपण बघू शकतो की 0 पासून 90 डिग्री पर्यंत जर आपण जातो आहे तर साइन थीटाची व्हॅल्यू काय होतीये, इन्क्रीज होतीये. म्हणजे 0ला साइन 0ला सगळ्यात छोटी व्हॅल्यू राहील आणि साइन 90ला सगळ्यात मोठी व्हॅल्यू राहील. इथपर्यंत क्लिअर आहे. आता मला सांगा दोघांपैकी मोठी व्हॅल्यू कोणाची आहे, आय ची, इथे पण लिहिलंय आपण राईट. तर इन दिस केस साइन आय विल बी ग्रेटर दॅन साइन आर. जर आय मोठा आहे आर पेक्षा तर साइन आय ची व्हॅल्यू पण मोठी असेल का साइन आर पेक्षा. 30 आणि 60 डिग्री पकडा, साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2, आणि साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे, अगोदर पहिले हे लिहावं लागेल ना. इफ I is greater than R, sin I will be greater than sin R. तर 30 आणि 60 फॉर एक्झाम्पल आपण आता 30 आणि 60 पकडतोय. 30 डिग्री इज आवर अँगल ऑफ इन्सिडेंस एंड एंगल ऑफ रिफ्रैक्शन इज उल्टा झालं ना, ये अगर 60 डिग्री है ये कितना होगा 30 डिग्री. तर साइन आई किती होईल √3/2 आणि हे किती होईल 1/2. हमें दोघांमध्ये मोठी व्हॅल्यू कोणाची आहे √3/2 ऑब्वियसली बिकॉज 1 इज ग्रेटर दॅन √3 इज ग्रेटर दॅन 1 आणि डिनॉमिनेटर तर सेम आहे. सो आपण फक्त न्यूमरेटर कंपेअर करणार, बरोबर आहे का. तर आपण आता जर न्यूमरेटर कंपेअर करतोय तर न्यूमरेटर मध्ये √3 इज ग्रेटर दॅन 1, तर मग साइन 60 विल बी ग्रेटर दॅन साइन 30. आणि जेव्हा न्यूमरेटर मधली व्हॅल्यू मोठी असते डिनॉमिनेटर पेक्षा तर त्या केस मध्ये व्हॅल्यू कशी येते पॉझिटिव्ह येणार, दोन्ही पण नंबर पॉझिटिव्ह आहे ना, विल बी ग्रेटर दॅन 1. सो विल बी ग्रेटर दॅन 1. का बरं, बिकॉज साइन आय इज ग्रेटर दॅन साइन आर.
तर जेव्हा आपण रेरर मीडियम मधनं डेन्सर मीडियम मध्ये जातो आहे, तर डेन्सर मीडियमचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे दॅट विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द फर्स्ट किंवा रेरर मीडियम. ओके, समजलंय काय सांगायचं आहे ते मला. तर जेव्हा आपण रेरर मधनं डेन्सर मध्ये जाणार, तर डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा नेहमी रेरर पेक्षा जास्त असणार. ओके, आणि सेम याच्या उलट इकडे होईल. जर आपण डेन्सर मधनं रेरर मध्ये जातोय तर काय होईल, रेररचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विल ऑलवेज बी लेस दॅन द डेन्सर मीडियम. हे लिहिलंय, अभी ये लिख लो. हे लिहा एकदा, ये स्टेटमेंट लिखो. लास्ट पॉइंट कोणता झालाय आपला, दाखवा बरं एकदा. क्वेश्चन होता. आता का स्टेटमेंट्स लिहा. वी नो दॅट, नाही, अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ रिफ्रॅक्टिव्ह, त्याच्या खालच्या लाईन वरती. आता अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ लिहिला, कॉमा करायचं त्याच्या खालच्या लाईन वरती. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज, त्याच्या खालच्या लाईन वरती हे लिहायचं. आता लिहिलंय. त्याच्यानंतर खाली लिहायचं केस 1. केस 1, केस 1 मध्ये काय आहे, जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. पण त्याच्या अगोदर थांबा, हे कधी होणार आहे, when the angle of incidence will be greater than angle of refraction, when the light ray is passing from rarer medium to denser medium. तर केस 1 मध्ये लिहा, when light goes from rarer medium to denser medium, when light goes from rarer medium to denser medium. लिहिलंय. त्या केस मध्ये काय होत आहे, I will be greater than, or angle of incidence is greater than angle of refraction. ऐसा खालच्या लाईन वरती. Therefore sin I will be greater than sin R. आणि आपण काय लिहिलं होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज साइन I अपॉन साइन R. आणि जर ह्या केस मध्ये साइन I मोठा आहे साइन R पेक्षा, तर काय होईल, mu of 2 with respect to 1 will be greater than 1. हे लिहा. ओके, मग आता येईल केस 2. केस 2 मध्ये काय होईल, विल बी डिस्कसिंग दिस केस नाव. केस 2 काय होईल, काय लिहिणार तिथे आता, when the light ray passes from denser medium to rarer medium, when the light ray passes from denser medium to rarer medium, तिथे काय होईल आता, सेम लिहायचं आहे. Here angle of refraction will be greater than angle of incidence. Therefore उलट होईल फक्त आता इथे, sin R greater than sin I. असंच नका लिहू बरं. इकडे काय होईल, नाव और R will be greater than I, and similarly sin R will be greater than sin I. आणि जेव्हा डिनोमिनेटर मोठा असतो न्यूमरेटर पेक्षा, तर व्हॅल्यू कशी असते, व्हॅल्यू इज लेस दॅन 1. तर हे एरो पण कसं होईल, उलटा हो जाएगा. हे लिहा आता, फक्त इफ नाही येणार आहे इथे. आपण काय लिहिलंय, वरती लिहिलंय ना आपण की
लाईट रे विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल, हे लिहिलं ना की नाही? काय काय लिहिलं स्टेटमेंट आपण पहिल्या याच्यामध्ये? हा, तर इथे काय होईल? लाईट गोज फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम. सेकंड, हा, तर या केसमध्ये होईल आयदर राईट दिस, यू कॅन ऑल्सो राईट सेम थिंग, काही प्रॉब्लेम नाही, दोघं पण एकच गोष्ट आहे. हा, मग नंतर काय होईल? साइन आर आणि हे स्टेटमेंट येईल देअरफॉर, लिहिलंय पक्का? तर अभी बढ़ेंगे हम आगे. त्याच्यानंतर वर्ड्स मध्ये लिहिलंय का? ठीक आहे, एवढं जरी लिहिलं तरी समजतं ना साइन. तुम्हाला समजून सांगितलं ना हे कसं समजायचं, तर ग्रेटर कोणतं आणि लेस कोणतं. तर नेक्स्ट हेडिंग टाका, क्रिटिकल अँगल. आता हे सगळं जे आपण बघितलं हे कशासाठी बघितलं? नेक्स्ट हेडिंग टाकायची आहे क्रिटिकल अँगल. काय असते क्रिटिकल अँगल? येस, एक्झॅक्टली. आता बघा इथे काय होतंय, जेव्हा आपण रेअरर मधून डेन्सर मध्ये जातोय, द लाईट रे इज बेंडिंग टुवर्ड्स द नॉर्मल. बट त्याच्या अपोजिट मध्ये जेव्हा आपण डेन्सर मधून रेअरर मध्ये जातोय, तर तेव्हा काय होतंय? इट इज बेंडिंग अवे फ्रॉम द नॉर्मल. तर जर आता मी अँगल ऑफ, ह्या अँगल ऑफ इन्सिडेंट साठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती होतोय? इट इज लेस दॅन 90 डिग्री. पण आपल्याला काय करायचं आता? हा आय अँगल वाढवत वाढवत जायचा आहे. त्याच्यासाठी ह्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण इकडे इकडे सरकेल, सरकेल की नाही? तर आपल्याला हा अँगल ऑफ इन्सिडेंस आता किती येईल ज्याच्यासाठी हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा 90 डिग्री होईल, ते सापडायचंय. कळलं काय बोललो? हा अँगल ऑफ इन्सिडेंस वाढवता वाढवता त्याला खाली बेंड करता करता आता हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री होऊन जाईल एका पॉइंटला. तो हा 90 डिग्री कधी होईल आपल्याला ते सापडायचं आहे. तर तेव्हा जो अँगल ऑफ इन्सिडेंस होईल, दॅट अँगल ऑफ इन्सिडेंस विल बी कॉल्ड ॲज क्रिटिकल अँगल. याच्यासाठी काय करायचं आपण आता? व्हॉट विल डू इज बडी सी लाईन निकाल. अगेन सेम केस एकदा फर्स्ट टाइम काढायची. अँगल ऑफ इन्सिडेंस ठीक आहे, असंच काढा सध्या पुरतं. समजले काय झालंय? तीन डायग्राम मध्ये काय केलंय आपण? अँगल ऑफ इन्सिडेंस आपण आता काय करतोय? इन्क्रीज करत चाललो आहे. ऑलमोस्ट सेम दिसतंय का? थोडासा डिफरन्स दिसला पाहिजे बरं, नाही तर म्हणणार की वही तो अँगल है. नाही, बनाओ भाई जल्दी से.
आपण इथे बघितलं क्रिटिकल अँगल मध्ये काय होतं, आपण अँगल ऑफ इन्सिडेंस वाढवत चाललोय जोपर्यंत आपला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री होत नाही. आणि हे कधी पॉसिबल आहे, व्हेन आवर फर्स्ट मीडियम इज डेन्सर अँड द सेकंड मीडियम इज रेअरर. हे पण लिहायला विसरू नका बरं, की दिस अपर मीडियम इज अ rarer medium and this one is a denser medium. Oh yeah, sorry. This one is a denser medium and this one is a rarer medium. हे नाही बरं की यहाँ पे सही लिख दिया यहाँ पे गलत था, नाही, हे बरोबर आहे, तिकडे चुकीचं लिहिलं तुम्ही आता. तर आपण आताच बघितलं, जर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर वी हॅव दिस फॉर्म्युला साइन I अपॉन साइन R. साइन I अपॉन साइन R. अरे हा की नाही. बट जर आता आपल्याला डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट, म्हणजे काय होईल, याचा उलटा होईल का. हा नाउ और पहिले काय होतं, डेन्सर मीडियम वॉज द फर्स्ट मीडियम अँड रेअरर मीडियम वॉज द सेकंड मीडियम. बट व्हॉट इफ आय से की आता आपण त्या केसमध्ये रेअरर मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट केला होता इथे विथ रिस्पेक्ट टू द डेन्सर मीडियम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअरर मीडियम विथ रिस्पेक्ट टू डेन्सर मीडियम. बट आता ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचं, वी विल बी कॅल्क्युलेटिंग द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू 2 1 विथ रिस्पेक्ट टू 2. इसवर उलटा करना है, म्हणजे काय होईल, आपल्याला आता वरतून खाली येताना नाही बघायचं तर खालून वरती जाताना बघायचंय. तर आता आपला अँगल ऑफ इन्सिडेंस विल बी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अगोदर आपण वरतून खाली येताना लाईट रे बघत होतो, तर आता उलटा कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, आता खालून वरती जाताना बघायचं आपल्याला, राईट. तर आपला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो काय होईल, अँगल ऑफ इन्सिडेंस होऊन जाईल. जेव्हा आपण इकडनं बघतोय ही रे इकडून इकडे चालली आहे, तर आपला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो अँगल ऑफ आता इन्सिडेंस होऊन जाईल. आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे इकडचा तो आपला कोणता आहे राहील आता, अँगल ऑफ इन्सिडेंस. हे कळालं काय बोललो मी, नाही समजलं स्वयंला, नाही समजलं. तर आपण अगोदरच्या या केसमध्ये काय कॅल्क्युलेट केलं होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीन्स व्हॉट, द रेअरर मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. एकदा बुक चेक करा, हेच कॅल्क्युलेट केलंय का, यही लिखा है क्या हमने, हे वालाच लिहिलंय का. बट केस तर हीच आहे, बट व्हॉट इफ वी आर सपोज टू कॅल्क्युलेट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डेन्सर मीडियम. तर त्या केसमध्ये काय करणार आपण, जो ऊपर से नीचे आ रहा है उसका उल्टा कर दो, हम अभी नीचे से ऊपर जाएंगे. जेव्हा आपण खालून वरती जातोय तर आपण काय करतोय, जो आपला 2 आहे तो 1 होतोय आणि जो 1 आहे तो 2 होतोय, बरोबर का. म्हणजे फक्त याला अपसाइड डाऊन बघा आता असं करून. तर मग हा जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे ह्या केससाठी, इथे जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे सेकंड केस म्हणजे जेव्हा आपण उलटा बघतोय की जेव्हा आता लाईट रे खालून वरती जाणार आहे, तर आपला अँगल ऑफ इन्सिडेंस सेकंड केस साठी हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन होईल का. आणि जेव्हा रिफ्रॅक्ट होऊन तो इकडे गेलाय आता, तर रिफ्रॅक्ट झाल्यानंतर हा आपल्याला जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पाहिजे तो आता हा अँगल ऑफ इन्सिडेंस आहे का. आता समजलं. तर त्याच्यासाठी आपण काय कॅल्क्युलेट करतोय, आपण आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड. तर त्याच्यासाठी आपला अँगल ऑफ इन्सिडेंस बिकम्स द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इकडनं जाणार आहे आपली लाईट रे आणि इधर से निकलने वाली है, तर अँगल ऑफ इन्सिडेंस इज इक्वल्स टू द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे कधी सेकंड मीडियम मध्ये पोहोचल्यानंतरचा जो अँगल आहे तो आता अँगल ऑफ इन्सिडेंस होईल. तर in this case we get that
हे वाला केस बघायचा आपल्याला. वी आर फाइंडिंग द क्रिटिकल अँगल, राईट. तर क्रिटिकल अँगल साठी काय आहे, क्रिटिकल अँगल कोणता अँगल असतो आपण अगोदर डिस्कस करून झालं की ज्याच्यासाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय होऊन जाईल, 90 डिग्री होऊन जाईल, राईट. तर आपल्याला काय पाहिजे आता, हे तर लिहिलंय, त्याच्या अगोदर विल राईट दिस थिंग. इट विल बिकम साइन आर अपॉन साइन आय. इथे काय सांगितलं मी, आपला आय जो आहे तो आर होऊन जाईल आणि आर जो आहे तो आय होऊन जाईल. तेच केलंय का मी, आयच्या जागी आर लिहिलंय, आरच्या जागी आय लिहिलंय. आणि आता अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती झालंय आपलं आता, 90 डिग्री झालाय. तर या केसमध्ये क्रिटिकल अँगल इज गिवन बाय साइन आय अँड दिस आय इज कॉल्ड ॲज द क्रिटिकल अँगल. आणि इथे आपण 1 का घेतलंय, हिअर साइन आर नाही, आर इज इक्वल्स टू 90 डिग्री अँड आय इट्स कॉल्ड क्रिटिकल अँगल. कळलं काय केलंय तर पक्का. लास्ट केस मध्ये आपण बघत होतो की जेव्हा आपण डेन्सर मधून रेरर मध्ये येतोय, बट आता काय करायचं आपल्याला, उलट पण बघायचं की रेरर मधून जेव्हा डेन्सर मध्ये जाणार त्या केसमध्ये काय होणार. जेव्हा आपण रेरर मधून डेन्सर मध्ये गेलो, लाईट रेज बेंडिंग टुवर्ड्स द नॉर्मल, अरे हा की नाही. तर आपल्याला हे फाइंड करायचंय की आता असा कोणता अँगल आहे ज्याच्यासाठी आपला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री होऊन जाईल. अँड त्याच्यासाठी आपल्याला ऑलरेडी इट इज अ मस्ट कंडिशन दॅट की फर्स्ट मीडियम शुड बी अ डेन्सर मीडियम. या केसमध्ये होईल का तसं, हा इकडे 90 ला पोहोचेल पण हा इकडे कधी 90 ला टच होणारच नाही, बरोबर की नाही. त्याच्यासाठी आपल्याला ही कंडिशन मस्ट आहे क्रिटिकल अँगल साठी की आपला फर्स्ट मीडियम इट मस्ट बी डेन्सर अँड सेकंड मीडियम मस्ट बी रेरर. याचं इम्प्लिमेंटेशन तुमचं ऑप्टिकल फायबर ऐकलंय का, जसं तुमचं याचं इम्प्लिमेंटेशन आहे ऑप्टिकल फायबर मध्ये, ते आता याच्या नंतरच येईल. तर फर्स्ट ऑफ ऑल विल राईट फॉर व्हॉट इज क्रिटिकल अँगल. हा ना, मग हे काय, हा 90 डिग्री आहे, हा अँगल ऑफ इन्सिडेंस होईल. आता आर विल बिकम द अँगल ऑफ इन्सिडेंस आणि दिस आय विल बिकम द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर यू कॅन सी दॅट हिअर आर इज ऑलरेडी ग्रेटर दॅन आय. अरे मग नॉर्मल कडेच तर बेंड होतोय ना, नॉर्मल कडे बेंड होतोय म्हणजे काय बघ, आय इज ग्रेटर दॅन आर. तर इथे आर इज ग्रेटर दॅन आय आहे ना, अँड आर इज आय अँड आय इज आर. बेंड होतोय म्हणजे काय, अरे दुसरा अँगल छोटा होतोय ना रिफ्रॅक्शन झाल्याच्या नंतरचा. तर मग चेक कर ना, रिफ्रॅक्शन जर तू इकडून इकडे चाललाय तर हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन होतोय आणि हा अँगल ऑफ इन्सिडेंस आहे, तर तुझा अँगल ऑफ इन्सिडेंस ऑलरेडी मोठा आहे ना रिफ्रॅक्शन पेक्षा. बेंड होतोय म्हणजे काय होतोय, डोंट थिंक इन दॅट वे, थिंक इन टर्म्स ऑफ अँगल्स, की अँगल दुसरा अँगल छोटा झालेला पाहिजे. आता पहिला 90 आहे, दुसरा 90 पेक्षा लहान आहे ना, सेम झाला इकडे. मग रेरर मध्ये अँगल लहान आहे, डेन्सर मध्ये सॉरी रेरर मध्ये अँगल मोठा आहे, डेन्सर मध्ये लहान. तिकडे पण तेच झालंय ना. हे एकदाच असं वाचलं आणि समजलं असं होणारच नाही. यू विल हॅव टू रीड इट 1 to 2 times or even more. लिहा आता क्रिटिकल अँगलच्या खाली डायग्राम काढून झाल्याच्या नंतर थेरी लिहा एकदा अँड देन विल राईट दिस. द अँगल ऑफ इन्सिडेंस इन अ डेन्सर मीडियम, द अँगल ऑफ incidence in a denser medium बघा इकडे, इथे काय लिहिलं होतं आपण, इथे I इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. तो हा I जो आहे तो डेन्सर मीडियम मध्ये आहे का, काय लिहिलंय आपण, द अँगल ऑफ इन्सिडेंस इन अ डेन्सर मीडियम फॉर विच द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन in rarer medium becomes 90 degree
becomes 90 degree is called critical angle. आणि त्याच्या खालच्या लाईनवरती एक पॉइंट स्टार करून लिहायचा. दिस विल बी द हायलाइट. याच्यावरती क्वेश्चन येणार तुम्हाला. क्या पूछेगा यूपीएससी? द व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल अँगल. द व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल अँगल डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ टू मीडिया. The nature of two media, or you can also write mediums. The nature of two mediums and color of light. And color of light. सगळ्यात पहिले हे लिहा फॉर क्रिटिकल अँगल. नाही वेट. सगळ्यात पहिले हे तर कळालं याचा अर्थ काय. ये जो लिखा है ये वाला काय है? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. पहिले हे लिहा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल्स टू साइन I अपॉन साइन R. And at the same time आता refractive index of first medium with respect to second will become उसका उल्टा. आणि त्याच्यानंतर हे लिहायचं नेक्स्ट स्टेट की refractive index of first medium with respect to 2 is equals to 1 upon sin R. Why? Because here R is 90 degree. And here I is called critical angle. Why? Because the angle of refraction has now become equals to 90 degree. लिखो. Here I is called the critical angle. लिहिलंय? लिहिलं का? अगोदरच लिहिलं. सांगितलं मी एक्सप्लेन करताना काही लिहित नका जाऊ म्हणून. याच्या पुढे काही जागा ठेवली का आणखीन एक डायग्राम ड्रॉ करायला? अरे थोडीशी याचाच आणखीन एक केस ड्रॉ करायचा आहे. नाही ठेवली? काय एवढं भदाडभर डायग्राम बनवलं? लहान लहान बनवा ना. ठीक आहे, कोई बात नाही. आपण क्रिटिकल अँगल पर्यंत तर बघितलं. ठीक आहे. क्रिटिकल अँगल काय होता? जेव्हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय होऊन जाईल? 90 डिग्री होऊन जाईल इन रेरर मीडियम. तर त्या इन्सिडेंट अँगल डेन्सर मीडियम मधला त्याला काय म्हणणार आहे आपण? क्रिटिकल अँगल. काय बोललो मी? व्हेन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन रेरर मीडियम बिकम्स किती? 90 डिग्री, देन द अँगल ऑफ इन्सिडेंस इन डेन्सर मीडियम इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. तुम्हाला सांगताना फक्त उलट लिहिलंय की पहिले इन्सिडेंस अँगल आणि मग रिफ्रॅक्शनचं सांगितलंय लिहिताना. अँड आता जर मी अँगल ऑफ इन्सिडेंस याच्यापेक्षाही पुढे केला तर काय होईल? हा मग काय होणार? ये तो हमने सोचा ही नहीं, है ना? काय व्हायला पाहिजे मग? आता याच्यापेक्षाही जर आपण अँगल पुढे केला तर आता अँगल काय? हा रिफ्रॅक्शन झालेली जी रे आहे, रिफ्रॅक्टेड रे, दॅट विल टर्न इनटू इट्स ओन मीडियम. काय झालं? रिफ्रॅक्शन होईल का या केसमध्ये? नो. जेव्हा पण आता आपला इन्सिडेंट अँगल क्रिटिकल अँगल पेक्षा पुढे जाणार
म्हणजे काय, व्हेन द अँगल ऑफ इन्सिडेन्स इज मोर दॅन क्रिटिकल अँगल, त्या केसमध्ये काय होणार, देअर विल बी नो रिफ्रॅक्शन अँड द रे विल गो अंडरगो रिफ्लेक्शन. तिथे काय होणार, रिफ्लेक्शन होणार. जेव्हा आपला आता इन्सिडेंट रे याच्यापेक्षाही खाली गेला तर काय होईल, इट विल अंडरगो रिफ्लेक्शन अँड दिस फिनोमेना इज कॉल्ड ॲज टोटल इंटरनल काय रिफ्लेक्शन. नेक्स्ट हेडिंग टाका आता, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हेडिंग टाकली टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणण्यासाठी आपला इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मधून आला पाहिजे, सगळ्यात पहिले तर डेन्सर मधून रेरर मध्ये जाताना पाहिजे. तर आता मला सांगा, व्हेअर कॅन यू सी दिस टाइप ऑफ एक्झाम्पल, की जिथे आपला लाईट रे जो आहे, इन्सिडेंट लाईट रे दॅट इज कमिंग फ्रॉम अ डेन्सर मीडियम. असं कुठे बघू शकता तुम्ही, स्विमिंग पूल झालं, पॉन्ड्स झालं, लेक्स झाले, इथे बघू शकता का, की व्हेन द लाईट रे इज कमिंग फ्रॉम अ डेन्सर मीडियम, वॉटर डेन्स आहे, तर लाईट रे जर तुम्हाला तळाशी बघायचं असेल, कोणत्याही तलावाच्या तळाचं बघायचं आहे, तर तुम्ही बघितलं असेल एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंतच दिसतं, त्याच्या पुढे दिसत नाही. वी सी द रिफ्लेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट्स फ्रॉम द अपोजिट एंड बट नॉट व्हॉट इज देअर ॲट द बॉटम ऑफ द लेक. दिसतं का आपल्याला त्याच्या तळाला काय आहे, तर नाही. तर दॅट हॅपन्स बिकॉज ऑफ दिस टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हे बघा, आपण काय करू, विल ड्रॉ दिस डायग्राम ओनली इन योर नोटबुक, बट फॉर नाउ मैं क्या बता रहा हूँ वो लिखो. और इफ यू वांट टू ड्रॉ दिस डायग्राम यू कैन ड्रॉ दिस ऑल्सो. हे काय आहे, वॉटर आहे. वॉटर इज अ डेन्सर मीडियम and this is say air. Air is a rarer medium. आता मी कंडिशन काय सांगतोय, इफ वी आर ऑब्जर्विंग समथिंग फ्रॉम हियर, ये क्या हो गया, ये हो गया हमारा आर्क. असंच असतो ना, गलत हो गया, रुको रुको. इफ वी आर ऑब्जर्विंग एनिथिंग फ्रॉम हियर, हे काय झालं आता आपला डोळा. तुम्ही नीट काढा बरं, भूताचा काढू नका माझ्यासारखं. तर काय होईल जर आता इथून एक रे इन्सिडेंट होतीये, it is moving from denser to rarer medium. तर it will bend towards the normal or away from the normal. तुम्ही तिकडे पण बघू शकता, it will bend away from the normal means what, angle of incidence will be less than the angle of refraction. अरे हा या ना, असं होईल. त्याच्यानंतर नाउ विल डायरेक्टली जम्प ऑन टू द केस ऑफ क्रिटिकल अँगल, की एक अँगल ऑफ इन्सिडेंस आता आपण असा पोहोचलो जिथे रिफ्रॅक्टेड रे तर डायरेक्ट आता पॅरलल चालल्या गेली.
तर आता ही लाईट रे दिसेल का आपल्याला? तिथं पाण्याच्याच लेवलने अशी चालल्या गेली, दिसेल का आपल्याला? नाही. बट हमने इसके भी आगे कर लिया, उससे भी बुरा, मग काय होईल? आता ही तर डायरेक्ट अंदर ही आ गया. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आता किती झालाय? दिस बिकम्स युअर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर हे जे फायनल बनवलंय आपण, दिस इज युअर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, आणि हे जे बनवलंय दिस इज आवर क्रिटिकल अँगल अँड दिस इज आवर जनरल केस. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये काय होणार? जेव्हा आपला अँगल ऑफ इन्सिडेंस हा काय होणार आहे? क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त होणार आहे. तो यही डायग्राम बनाना चाहोगे, बना सकते हो, बनाओ. फक्त ॲरो बनवायला विसरू नका बरं. इकडे म्हणणार हे काय सरळ उलट चालू आहे, तर सरळ उलट जर समजायला लागलं तर पुढं सोपं जाईल. बनाओ तो जल्दी से. तर आपण आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे आहे ते डायग्रामॅटिकली तर समजलं. अब इसकी थ्योरी भी तो लिखनी पड़ेगी. लिहा आता याच्यामध्ये. for an angle हे लिहा. for an critical incident angle, for an incident angle greater than critical angle, for an incident angle greater than critical angle. आता जर आपण क्रिटिकल अँगल म्हणतोय तर एवढं आता समजायला पाहिजे की आपण वी आर मुव्हिंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, तेव्हाच क्रिटिकल अँगल येणार का, की डायरेक्टली येऊन जाणार? नाही ना. तर फॉर an incident angle greater than critical angle काय होत आहे? लाइट रेज आर reflected back into the denser medium. Are reflected back into the denser medium. आणि यालाच काय म्हणणार आहे आता आपण? This is called as total internal reflection. तर जर आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघायचं असेल तर व्हॉट आर द टू मेन कंडिशन्स? त्या दोन कंडिशन कोणत्या आहेत? द लाईट रे मस्ट बी ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, आणि अँगल ऑफ इन्सिडेंस मस्ट बी ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल. हे सी आय का लिहिलं मी? सी ए लिहायला पाहिजे ना.
काय सांगितलं मी? कंडिशन, दोन कंडिशन काय? द रे मस्ट बी मुव्हिंग फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम, जे आपण डायग्राम मध्ये बनवलंय, राईट. अँड सेकंड कंडिशन जी आपण आता बुक मध्ये लिहिली आहे, काय लिहिलंय आपण? व्हेन द अँगल ऑफ इन्सिडेंस इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल. अरे हेच लिहिलंय ना आपण. या दोन कंडिशन मस्ट आहे. अगर इनमें से एक भी नहीं हुई तो देयर विल बी नो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. जर हे पाहिजे असेल तर दिस टू कंडिशन्स आर मस्ट. ओके. देन नेक्स्ट लिहा applications of TIR. applications of TIR. TIR म्हणजे काय? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. In that first is optical fiber. In that first is optical fiber. क्या है ऑप्टिकल फाइबर? व्हाट डू यू नो अबाउट इट? आज तक क्या सुना है, क्या पढ़ा है? हाँ, कशासाठी वापरलं जातं ऑप्टिकल फायबर? हा, अरे सांगा सांगा काय होणार आहे? हा, कशासाठी वापरतात? हा, अरे ऑप्टिकल फायबर ते नसते रे. स्पेक्स मध्ये कसं वापरणार? नाही नाही नाही, वो अलग बात है. तर ऑप्टिकल फायबर जे आहे, व्हॉट इज दॅट मी तुम्हाला सांगतो. वायफाय बघितलंय कधी? जे आपण घरी वापरतो वायफाय, एअरटेलचं झालं, जिओचं झालं, डी-लिंकचं झालं, आणखी कोणतं कोणतं असतंय, व्हॉट एव्हर यू नो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होत असतंय, एक ब्लॅक कलरची वायर असते बघा, ती त्या सेटटॉप बॉक्स सारखं जे वायफायचा आपण डब्बा ठेवलेला असतो त्याला कनेक्ट करते. तर ती वायर कशाची असते? त्याच्यातून काय येत असतं? तर दॅट इज द वायर विच कॅरीज द इंटरनेट विद इन इट. ठीक आहे. कधी कधी तुम्ही बघितलं असेल, कम्प्युटरला जर आपल्याला इंटरनेट कनेक्शन द्यायचं असेल तर वी गिव्ह इट थ्रू सम वायर्स. लॅन केबल म्हणतो आपण. हा, तर लॅनचा फुल फॉर्म काय असतो माहिती आहे? हा, व्हॉट इज द फुल फॉर्म फॉर लॅन? हा, नाही, दॅट इज लोकल एरिया नेटवर्क. तर लॅन केबलने आपण कनेक्शन देत असतो त्याला. हे तुमच्या गरजेचं नाहीये, ये मेरी काम की चीज है, सो मुझे पता है. ठीक आहे. तर ते जे केबल येत असते त्या केबल मधनं इंटरनेट आपल्यापर्यंत येत असतं. तर ते इंटरनेटची जी केबल जी आहे, जी कॅरी करते, दॅट केबल इज कॉल्ड एज द ऑप्टिकल फायबर. जर तुम्हाला बघायचं असेल तर हिअर ऑल्सो वी हॅव वायफाय. त्याला जाऊन काही कुठाने करू नका, महागाची असते ती वायर. ठीक आहे. ग्लास वापरलेला असतं त्याच्यामध्ये. तर एक येल्लो कलरची वायर असेल बघा तिथे, दॅट येल्लो कलर वायर इज द ऑप्टिकल फायबर वायर. ठीक आहे. जर तुमचे घरी लँडलाईन वगैरे जर तुम्ही वापरत असाल तर लँडलाईनची जी वायर असते ना, त्याच्यामध्ये पण असे फाईन फाईन वायर असतात. तर दॅट वायर आर ऑल्सो द ऑप्टिकल केबल वायर्स ओनली. तर ऑप्टिकल फायबर्स आपल्याला इम्प्लिमेंटेशन तर आता कळलं की हे वापरता कुठे कुठे. वायफाय मध्ये वापरता, टीव्हीचं जे कनेक्शन आहे त्याच्यामध्ये वापरता, लँडलाईनचं जे कनेक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऑप्टिकल फायबर यूज केलं जातं. जिथे कुठे पण आपल्याला फास्ट सिग्नल सेंड करायचे आहे तर वी यूज द ऑप्टिकल फायबर. तुम्ही म्हणणार मग फोन तर पटकन लागतो, बरोबर? अरे फोन तर पटकन लागतो, बट जी स्पीड आहे आपल्याला इंटरनेटची स्पीड 200 Mbps, 400 Mbps, 1 Gbps, दॅट इज पॉसिबल बिकॉज ऑफ द ऑप्टिकल फायबर्स फॉर नाव. तुम्ही म्हणणार 5G तर आले, ते पण तेवढं देतं.
बट उससे भी ज्यादा स्पीड हमें लैन केबल से मिल सकती है. म्हणजेच काय, लॅन केबल म्हणजेच आपला ऑप्टिकल फायबर. तर ऑप्टिकल फायबर हे कशाच्या प्रिन्सिपलवर वर्क करतंय, तर इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कसं तर आता बघा. तर ही जी सगळ्यात मधली लेयर जी असते, दिस इनरमोस्ट लेयर, इट इज मेड अप ऑफ ग्लास. त्याच्यामुळे काय होत असतं, ऑप्टिकल फायबर फार महागाचं असतं. ही सगळ्यात मधली लेयर जी आहे दॅट इज मेड अप ऑफ ग्लास. आणि ह्या ग्लासच्या वरच्या ज्या लेयर्स आहेत दोज आर मेड अप ऑफ रबर. आणि ही बाहेरचे जे असते दिस इज कोटिंग और ऑल्सो कॉल्ड एज शीथ. ठीक आहे. अँड दिस इज अ कोटिंग. तर रबरचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, द रबर इज चोजन इन सच अ वे दॅट इट्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विल बी ऑब्वियसली मोर दॅन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ glass. Why? Because we have to make sure that the light ray which will pass through this glass must go total internal reflection. जर इकडनं आपण त्याला पास केलं, लाईट रे इथे आली आणि ही जर इकडून इकडे पोहोचली तर काय होऊन जाईल, आपलं सिग्नल हरवलं ना, जे इकडे जायला पाहिजे होतं तिथं बाहेर चालल्या गेलं. म्हणून आपल्याला हे इम्पॉर्टंट असतं की हा जो ग्लासचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे इट मस्ट बी व्हॉट, greater than the rubber. एक मिनिट थांबा, रबरच आहे का, लेट मी फर्स्ट कन्फर्म. This here will not have rubber, will have glass oblique plastic. Here also will have glass oblique plastic. But what will be the condition? डेन्सर मीडियम कोणता पाहिजे आपल्याला, हा मधला पाहिजे की बाहेरचा पाहिजे. इकडे बघा, वेन लाईट रे इज कमिंग फ्रॉम डेन्सर मीडियम तेव्हाच ती आतमध्ये वळणार आहे. सो दिस मीडियम ग्लास मस्ट बी अ डेन्सर मीडियम. तर बघा काय होईल. आणि हे जे सिग्नल पाठवले जातात, these signals which are sent, these will be the electromagnetic waves. ठीक आहे. कोणते असणार, आपण लाईटचं रिफ्रॅक्शन बघतोय, एव्हरीथिंग दिस इज हॅपनिंग, दिस इज लाईट रे. लाईट रे कोणत्या प्रकारची वेव्ह आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच आहे. बट
ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असणार आहे दॅट विल बी अ इन्फ्रारेड वेव्ह. कोणती वेव्ह असणार ती? इन्फ्रारेड वेव्ह. इन्फ्रारेड वेव्ह कशासाठी वापरला जाणार आहे? तर सिग्नल ट्रान्समिशनसाठी. आता इकडनं आपली incident ray आली आहे. Now this will undergo a total internal reflection only when the angle of incidence is more than critical angle. It will undergo total internal reflection only when the angle of incidence is more than the critical angle. आणि पुन्हा इकडे पण तेच होणार. And in this way we can achieve a total internal reflection and we will be able to send our message using this optical फाइबर. समझते क्या बोल रहे मैं कि नहीं? हम तो हमारी ही दुनिया में है ना. तर ही जी इन्फ्रारेड वेव्ह आपण इकडनं इन्सिडेंट केली आहे किंवा या ग्लास मध्ये आपण सोडलेली आहे. दिस मस्ट हॅव अँगल ऑफ इन्सिडेंस ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल. अँगल ऑफ इन्सिडन्स, हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे इट मस्ट बी ग्रेटर दॅन द अँगल ऑफ क्रिटिकल अँगल. इथे सुद्धा आणि इथे सुद्धा, तेव्हाच हे असं होणं पॉसिबल आहे. ठीक है, तो सबसे पहले हे बनाओ ऑप्टिकल फाइबर क्या है तो. आणि ही वेव्ह पण लिहा. दिस इज अ इंफ्रारेड वेव और ब्रॅकेट मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. बाकी आपण थेरी तर आता हेच लिहावं लागेल आपल्याला. कोटिंग असते, ग्लास प्लास्टिक, ग्लास इज मेड अप ऑफ डेन्सर म्हणून तुम्हाला सांगितलं हे एकदा त्याच्यामध्ये लिहा. थेरी लिहायची जास्त गरज नाही पडणार. मग हे पण लिहिलंय की दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज अ इन्फ्रारेड वेव्ह. त्याच्यामध्ये लिहा when light enters the optical fiber with an angle greater than the critical angle, with an angle greater than the critical angle, with an angle greater than the critical angle, it undergoes total internal reflection. ज्याला तुम्ही TIR एवढं सुद्धा लिहू शकता. तर हे कुठे कुठे यूज केलं जातं लिहा. इट इज यूज्ड इन डेकोरेटिव टेबल लॅम्प्स, त्याच्यानंतर
प्रोव्हाइडिंग इंटरनेट टू कम्प्युटर्स, प्रोव्हाइडिंग इंटरनेट टू कम्प्युटर्स, बस फिलहाल के लिए इतना ही लिखू. आता डेकोरेटिव्ह टेबल लॅम्प्स आपण लिहिलंय. डेकोरेटिव्ह टेबल लॅम्प्स बघितलाय का कोणी ऑप्टिकल फायबरचं? असं मध्ये पॉट असतो, त्या पॉट मधनं असे बरेचसे पांढरे केस बाहेर आलेले असतात. तो लाईट चालू केला की त्याच्या टोका टोकाला असा कलर दिसतो आपल्याला. ते काय असते? दॅट इज अ ऑप्टिकल फायबर. बघितलंय का? पक्का सगळ्यांनी बघितलंय इकडे? अरे हा या ना, जरा समजेल असं हो तरी म्हणा. हे त्याला फर्स्ट झाला आता आपलं ऑप्टिकल फायबर. सेकंड नंबरला लिहा मिराज. काय असतंय मिराज? रस्त्यावर पाणी दिसतं. मिराज काय होत असतं ते बघा. कुठे बघायला भेटतं आपल्याला मिराज? मोस्टली डेझर्ट एरियाज और द प्लेसेस विथ हाय टेम्परेचर्स. अरे मस्त झाड बनवा असं एक. वाळवंटातलं झाड वाटलं पाहिजे ना. काय आहे? झाड आहे, जरी दिसत नसेल तरी. ठीक आहे. तर इकडनं आपण वी आर गोइंग टू ऑब्झर्व दॅट. बट झालेलं काय आहे? इट इज अ हॉट एरिया, हाय टेम्परेचर रिजन. दिस इज अ हाय टेम्परेचर. मी अगोदर सांगितलं होतं जेव्हा कधी पण टेम्परेचर वाढणार तर तेव्हा त्या जागेतले एरिया त्या जागेतलं जी हवा आहे ती कोणत्या डायरेक्शनला मूव्ह होणार? अपवर्ड डायरेक्शनला. जेव्हा कधी पण टेम्परेचर इन्क्रीज होणार तर त्या वेळेस काय होणार आहे? ती जी एअर आहे दॅट विल स्टार्ट मुव्हिंग अपवर्ड्स. त्याच्यामुळे हा जो ग्राउंडच्या जवळची जी एरिया आहे तिथे काय होईल? इट विल फॉर्म अ लो डेन्सिटी एरिया, लो डेन्सिटी एअर. आणि वरती काय होईल? हिअर आता इकडची एअर वरती सरकली आहे तर दिस विल फॉर्म अ हाय डेन्सिटी एअर. बरोबर. इकडे लो आहे, इकडे हाय आहे. आता जेव्हा झाडापासून या झाडाच्या टोकापासून जर आता एखादं लाईट रे असा इकडे आपल्याकडे यायला सुरू झाला अँड इट इज मुव्हिंग डाऊनवर्ड्स, तर नाव इट इज मुव्हिंग फ्रॉम अ हाय डेन्सिटी एअर टू लो डेन्सिटी एअर. आपण आताच बघितलं जेव्हा हाय डेन्सिटी कशा मीडियम मधनं आपण लो डेन्सिटी मीडियम मध्ये जेव्हा जात असतो तेव्हा काय होत असतंय? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. एअर मी इकडे बनवतो असं, एअर अभी ऊपर गई. तर आता हे हाय डेन्सिटी एअर मधनं लो डेन्सिटी एअर मध्ये जर जात आहे तर इट विल अंडरगो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यामुळे काय होईल? इट विल बेंड अप. आणि आपल्याला काय जाणवणार? की जे झाड पुढे आहे ऍक्च्युली इथे आहे ते आपल्याला काय जाणवणार? की ते झाड आता कुठे आहे? आपल्या जवळ आहे. समजतंय काय बोललो मी? का बरं जवळ का जाणवणार? बिकॉज ऑफ ते लाईट रे रिफ्रॅक्ट होत होत आपल्यापर्यंत पोहोचलंय. आणि व्हॉट
आवर ह्युमन ब्रेन परसिस्ट दॅट की ही जी आहे लाईट रे तिथं इथून येते. सो हे जे झाड दूर आहे ते आपल्याला कुठे भास होतं, जवळ असल्याचा भास होतो. कळलं? आपल्याला हे तर नाही माहिती ना की ते रिफ्रॅक्ट होऊन आली म्हणून ती लाईट रे. ह्यूमन ब्रेनला काय माहिती आहे, अगर लाईट यहाँ से आ रही है तो ऑब्जेक्ट वही पे होना चाहिए. असं डे टू डे लाईफ मध्ये बघतो का आपण. म्हणून आपलं ब्रेन त्याच्यासाठी ट्रेन नाहीये आणि होऊ पण शकणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय भास होतो, वी सी दॅट द plant is or the tree is nearby which is actually very far away. तो ये डायग्राम बनाओ एक बार. हे नका बनवू बरं, याच्यामध्ये काय म्हणतात हे असं हे बाण बिन हे तुम्हाला समजण्यासाठी आहे. तिकडे खाली काय होईल, इट विल बी लो डेन्सिटी एअर आणि वरती इट विल बी हाय डेन्सिटी एअर. बनवली डायग्राम. झाडाला लगे इतकं पण डेकोरेट नका करू, फक्त ते झाड आहे एवढं जरी समजलं तरी खूप झालं. हे असं शाळेतलं झाड जरी बनवलं तुम्ही तरी चालेल. आपल्याला काय ड्रॉइंग कॉम्पिटिशनला नाही जायचं. लिहा त्याच्यामध्ये काय लिहिणार. अरे पहिले लिहून घ्या. झाड आणि ते एकच तरी बनवायची आहे का डोळा एकदम आर्टिस्टिक बनवताय, नाही ना. म्हणजे इन अ हॉट समर डे, इन अ हॉट समर डे इन डेजर्ट. इतना लिखने के बाद हम रुक जाएंगे, फिर डिस्कस द रेस्ट पार्ट टुमारो. इन अ हॉट समर डे इन डेजर्ट the layers of air near the earth's surface become hot and density decreases. बरोबर का. डेन्सिटी का बरं डिक्रीज होते तिथे, बिकॉज एअर नियर द अर्थ सरफेस हॅज स्टार्टेड मूव्हिंग अपवर्ड्स बिकॉज ऑफ हाय टेम्परेचर और हीटिंग, वॉट एव्हर यू से, वन अँड द सेम. ओके, काय 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 लिहिलं आपण आतापर्यंत. अरे पढ़ो एक बार, क्या लिखा है. and density decreases. हाँ लिया. अच्छा पुढे लिया. when a light ray coming from a tree moves towards the earth, it deviates away from the normal. Gradually. It deviates away from the normal gradually. इथे बघितलं आपण, हे एकदम सडन चेंज झालाय, राईट. आता इथे कसं होणार आहे, हळूहळू डेन्सिटी हळूहळू डिक्रीज होत जाईल ना. तर त्याच्यामुळे इट मूव्स अवे फ्रॉम द नॉर्मल ग्रॅज्युअली. इथे बघा एकदम सडन चेंज होता, इथपर्यंत डेन्सर होता, इथे डायरेक्ट रेअरर झालंय एकदम सडन. बट इथे हळूहळू चेंज होत जाणार. दॅट्स वाय वी हॅव यूज द वर्ड
gradually. No, bends away from the normal gradually and TIR म्हणजे काय? Total internal reflection takes place. Full stop. When this light enters the eyes of observer, when this light enters the eyes of observer, inverted image of tree is obtained. आता ट्री हा उलटा आहे, इन्व्हर्टेड आपण शिकलो. इन्व्हर्टेड म्हणजे काय? अपसाइड डाऊन. हा ट्री जर उलटा आहे तर हे आपल्याला समजून जाईल. बट जर पाणी आहे, पाण्याला काही असं डोकं, पाय, हात काही असं आहे का? नाही. सो बिकॉज ऑफ विच आपण पाणी ओळखू शकत नाही की पाणी जवळ आहे की दूर आहे. बट ऍट द सेम टाइम झाड जर उलट तयार होतं तर आपल्याला समजतं ना की अरे पानं वरती आणि खोड पानं खाली आणि खोड वरती, असं कसं काय झालं म्हणून, राईट? तर पाण्याचा जर भास झाला तर वी कॅनॉट इंटरफर म्हणजे किंवा वी कॅनॉट कन्क्लूड की भाई ये सच में पानी वहां पे है क्या. पण झाड जर आता उलट दिसतंय आपल्याला, झाड तर समजून जाईल ना की हे तर इथे नाहीये म्हणून. वी आर सीइंग अ मिराज. ठीक है. टुमारो विल सी मोर इम्प्लीमेंटेशंस ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, रिफ्रैक्शन और बहुत सारी चीजें बाकी है. ओके, तो आज के लिए हम यही रुकते हैं.